आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। भारताच्या 75व्या संविधान दिनानिमित्त आणि तसेच वंदे मातरम या राष्ट्रगीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मिरजेत संविधान उद्देशिकेचे वाचन आणि वंदे मातरमचे गायन करण्यात आले। खासदार विशाल पाटील, आमदार सुरेशभाऊ खाडे, महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या समवेत शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी व महिला भगिनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। प्रारंभी 26/11ला मुंबई येथे अतिरेक्याच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या शहीद पोलीस अधिकारी कर्मचारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। संविधान दिन हा 26 नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो। 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली। या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला। त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। मिरज शहरात मोठ्या उत्सवात संविधान दिन साजरा करण्यात आला। देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या। भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले। वंदे मातरमचे गायन करण्यात आले। त्याचबरोबर संविधानाच्या आधारावर शालेय विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली। मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला। यावेळी सुमनताई सुरेशभाऊ खाडे, उपायुक्त स्मृती पाटील, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा स्वातीताई खाडे, ज्येष्ठ नेते सुरेशबापू आवटी, काकासाहेब धामणे, बाबासाहेब आळतेकर, चैतन्य भोकरे, मोहन वाटवे, उमेश आरगे, विलास देसाई, जयगोंड कोरे, दिगंबर जाधव, सुरेखा शेख, अनघा कुलकर्णी यांच्यासहित सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्या देशाला घटना दिली, राज्यघटना दिली, त्याला 75 वर्ष पूर्ण झाली आणि वंदे मातरम याला आपले 150 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या निमित्तानं आज आपल्या मिरजमध्ये सगळ्या शाळेचे विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, सगळे असतील। त्यामध्ये आपले खासदार विशाल पाटील साहेब सामील झाले, त्यामध्ये आयुक्त सामील झाले, गांधी साहेब झाले, आपले शिवसाहेब सामील झाले आणि सर्व पक्षाच्या नेते मंडळी, सगळे पक्षाचे कार्यकर्ते, विद्यार्थी सगळे सामील झाले। त्यामुळे हा उत्सव आज एक 75 वर्षांनी मोठ्या प्रमाणात साजरा झाला। त्याच्या आम्ही साक्षीदार झालो आणि निश्चित आम्ही भाग्यवान आहोत की आज बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या संविधानामुळे आम्ही हा कार्यक्रम घेऊ शकतो, करू शकतो आणि त्या संविधानाच्या माध्यमातून वंदे मातरम हे गीत आज इथं चौकामध्ये गायलं गेलं। खूप सुंदर आवाजामध्ये ते गायलं गेलं। त्याबद्दल मी सर्वांना, गायकांना, सगळ्यांना धन्यवाद देतो आणि असेच कार्यक्रम देशाची निष्ठा कायम स्वरूपात आपण सर्वांना ठेवावी एवढीच विनंती करतो। धन्यवाद।